जंतर मंतरवरच्या जेनझींच्या आंदोलनानंतर सगळेच राजकीय पक्ष तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. सत्ताधारी भाजपनं सुद्धा जेनझींशी संवाद साधण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. एक दिवस एक विद्यापीठ अशी ही मोहीम असणार आहे. केंद्रीय मंत्र्यांचा आता रोज एका विद्यापीठाचा दौरा असणार आहे. जेनझीज पर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारकडून एक दिवस एक विद्यापीठ असा उपक्रम हाती घेतला गेलाय. केंद्रीय मंत्री संबंधित विद्यापीठाला भेट देणार, विद्यापीठाची मतं जाणून घेणार आहेत. केंद्रीय मंत्री या भेटीत विद्यार्थ्यांना सरकार तरुणांसाठी राबवतंय त्या योजनांची माहिती देणार आहे. या मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. विद्यार्थी तरुणाई यांच्यातला संवादाचा दुवा म्हणून ही मोहीम असल्याचं भाजपकडून सांगितलं जातंय. हे अतिशय चांगला निर्णय आहे. शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा आकांक्षा अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील. एक चांगला उपक्रम. संजय राऊत यांनी मात्र केंद्र सरकारच्या या मोहिमेवर टीकास्त्र सोडलंय. भाजप सरकारनं कितीही काहीही केलं तरी जेनझी आता त्यांच्या सोबत येणार नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि भाजपला टोला लगावलाय. आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्या बरोबर येणार नाहीये. जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करायचं. आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो. जेनझींसोबत संवाद साधणाऱ्या सरकारला उशिरा जाग आल्याचा टोला अभिजित तिपके यांनी लगावला. सरकारला जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झालाय असं अभिजित यांनी म्हटलंय. उशिरा का होत नाही, जाग आली चांगली गोष्ट आहे. आता कुठं जाऊन ऐकणं सुरू केलेलं आहे. कारण की आपल्या देशात सध्या 47% जे लोक आहेत ते 25 वर्षाची खालची आहे. 2029 पर्यंत निवडणुका येत आहेत. मला वाटतं हे त्याच्यासाठी चालू आहे, कारण की त्यांना माहिती आहे की 2029 पर्यंत मेजॉरिटी जी असणार आहे ती जेनझीची असणार आहे. आणि या जेनझीसाठी तुम्ही काम नाही केलं, या जेन अल्फासाठी जे आज शाळेत शिकताय त्यांच्यासाठी काम नाही केलं ते हे उद्या तुम्हाला मोजणारी नाही. सरकारनं जेनझीला कधी गृहीतच धरलं नसावं, पण दिल्लीतल्या आंदोलनात जेनझीची ताकद दिसलीय. ही ताकद भाजपच्या मागे उभी राहावी. तसं झालं नाही तर किमान जेनझींच्या मनात असलेला असंतोष कमी व्हावा यासाठी सरकारनं हा उपक्रम हाती घेतलाय. आता भाजपचे किती मंत्री कोणकोणत्या विद्यापीठात जातात आणि जेनझीशी कसा संवाद साधतात याबाबत उत्सुकता आहे. तेजस मोहतुरेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई.